Good morning students. In the last lecture we start our new chapter, that is AC circuits. आणि या सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये आपण AC सर्किट काय असते त्याच्याबद्दलची माहिती घेतली होती. त्याचबरोबर AC मध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काय असतात हे सुद्धा आपण बघितलं होतं. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग सुरू करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी फेज डायग्राम किंवा फेजर म्हणजे काय आणि नंतर AC सर्किटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, द डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट्स, हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर आपली सुरुवात आज आपण करणार आहोत, ते करणार आहे फेजर आणि फेज डायग्रामपासून. ठीक आहे. So what is phasor means? Phasor, it is a rotating vector. फेजर म्हणजे काय आहे? इट इज अ रोटेटिंग व्हेक्टर. रोटेटिंग व्हेक्टर म्हणजे फिरता व्हेक्टर, तो कॉन्स्टंट राहत नाही. ठीक आहे. सो फेजर इज अ रोटेटिंग व्हेक्टर which represent a quality which varies with the time. So what is the phasor? Phasor is nothing but a rotating vector which represent a quality which vary with time. याचा अर्थ फेजर हा अशा प्रकारचा व्हेक्टर आहे जो व्हेक्टर एक क्वांटिटी रिप्रेझेंट करतो, जी क्वांटिटी टाइम प्रमाणे चेंज होत जाते. जसं टाइम चेंज होतो त्याप्रमाणे ती काय होणार, चेंज होत राहते. त्या डायग्रामला आपण फेजर डायग्राम असं म्हणणार. ठीक आहे. सो इट इज फेजर. फेजर मीन्स इट इज अ रोटेटिंग व्हेक्टर विच रिप्रेझेंट अ क्वालिटी. दिस क्वालिटी इज व्हेरी विथ द टाइम. Okay, so this is called as a phasor diagram. Phasor or the diagram which represent this vector, it is called as a phasor diagram. This phasor diagram is enable us, आपल्याला या फेजरचा काय उपयोग आहे, तर फेजरचा उपयोग आपल्याला यासाठी आहे की ज्या काही क्वांटिटीज आपल्याला AC सर्किटमध्ये मिळणार आहेत, द क्वांटिटीज विच आर गेटिंग इन द AC सर्किट्स, त्याला आपण व्हेक्टर ॲडिशनच्या माध्यमातून त्यांची ॲडिशन, त्याचप्रमाणे त्याची सबट्रॅक्शन करू शकतो. वी कॅन ॲड अँड सबट्रॅक्ट द क्वांटिटीज विच आर रिलेटेड विथ द AC सर्किट्स. मग याचा अर्थ हा जो फेजर डायग्राम आहे, फेजर डायग्राम काढायची कशी आहे, तर आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण AC करंट आणि AC EMF रिप्रेझेंट करतो, तर आपण अशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट करणार आहे. I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. आणि जर EMF रिप्रेझेंट करायचं असेल तर इट इज EMF E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा. आता या ठिकाणी दिस I इज द फंक्शन ऑफ साइन ओमेगा टी. बोथ दिस EMF अँड करंट दे आर द फंक्शन ऑफ साइन ओमेगा टी. जर यांची आपल्याला फेजर डायग्राम काढायची असेल तर मग आपण फेजर डायग्राम कशा प्रकारे काढू शकतो, तर आपण फेजर डायग्राम अशा प्रकारे काढू शकणार. जर तो साइन फॉर्म मध्ये असेल, आपण एक करंटचं एक्झाम्पल घेऊन पाहू फक्त. फॉर एक्झाम्पल दिस इज करंट. दिस करंट इज नथिंग बट I0, that is the peak value of the current in the alternating side. आता जर ही सायकल किंवा हे फंक्शन साईनवर डिपेंड असेल, साइन ओमेगा त्यामध्ये आलेलं असेल, तर अशा प्रकारे याचा जो परपेंडिक्युलर आहे, तो परपेंडिक्युलर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. We are drawing this perpendicular from this vector on the y-axis. Okay, so जर तिथे sin omega t चं फंक्शन आहे, if there is a sin omega t, then we draw a perpendicular from this vector on the y-axis. And if this function means, what is this? याचा जो अँगल आहे, हा अँगल आहे ओमेगा टी. दिस द अँगल ओमेगा टी. याचा अर्थ इट मीन्स इथपर्यंत जो काही पोर्शन येणार आहे, दिस पोर्शन इज इक्वल टू I0 साइन ओमेगा t. From this origin O
to this point A, we can say that it is equal to I0 sin omega t. जर एक कोसाइनचं फंक्शन असेल, if this is a function of cosine, then we are drawing a perpendicular on the x-axis. So this is, for example, this is point B. Then this region, this magnitude is equal to I0 cos omega t. So in this way, if this omega t, this is also omega t. So this phase diagram can be calculated, or phase diagram can be drawn by using some rules. If it is a sine function, then draw on perpendicular on the y-axis. If it is a cosine function, then draw it on the x-axis. Okay, so in this way, how the phasor diagram can be calculated, phasor diagram कशी काढायची हे आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला AC सर्किटचे वेगळे प्रकार, डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट, AC सर्किट मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला बघायचे आहे. वी आर गोइंग टू सी द डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट्स. ओके, सो द फर्स्ट सर्किट इज नथिंग बट अ सर्किट कंटेनिंग रेजिस्टेंस. AC applied to resistance means if an AC voltage is applied to a circuit containing only resistance, then what happens? त्याची फेजर डायग्राम कशा प्रकारची येणार आहे? How the phasor diagrams come out? So we are going to see the AC applied to the resistance. So consider a simple diagram here in which we are drawing a resistance, the external resistance R, and this is connected across an alternating EMF E. Okay, and this EMF E is equal to E0 sin omega t, and this is what? This is the resistance, and a current I is flowing through it. Now we know that when such type of circuit in which only resistance is connected, we can write down the EMF. The EMF applied to such circuit is E0 sin omega t. As there is one resistance, या सर्किट मध्ये फक्त एकच रेजिस्टन्स जोडलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी ओम्सचा जो लॉ आहे तो लॉ यूज करू शकतो. तो लॉ अशा प्रकारे सांगतो की दिस E इज इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय R, किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता दिस I इज इक्वल टू E डिवाइड बाय, but what is E? This E is nothing but E0 sin omega t, and it is divided by this R. This is the current. It is flowing through a resistance or resistive circuit. Okay, so if we write here this I is equal to I0 sin omega t, या ठिकाणी आपण काय केलं आहे? What we done here? We substitute this E0 upon R is equal to I0. So we are substitute here this I0 is equal to E0 divided by R. What is this? This is nothing but the peak value of the current flowing through the resistive circuit. So this is I is equal to I0 sin omega t. As we observe, जसं आपल्याला हे दिसून येणार ही EMF is equal to E0 sin omega t आहे, त्याचप्रमाणे I is equal to I0 sin omega t आहे. दोन्ही फंक्शन sin omega t चे आहे. याचा अर्थ असा होऊन आला की याच्यामध्ये EMF आणि करंट या दोघांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा फेज राहत नाही, दोन्ही एकाच फेज मध्ये असतात. याचा अर्थ याची जर आपल्याला फेज डायग्राम काढायची असेल किंवा याचा जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल अकॉर्डिंग टू अपोजिट टू ओमेगा टी, तर हा ग्राफ आपण अशा प्रकारे कॅल्क्युलेट किंवा अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. ओके, सो दिस रिप्रेझेंट द अँगल ओमेगा टी. ओके, EMF, what is the EMF? EMF is the function of sine, so we can represent
this EMF like this. Now this value, the peak value, is equal to E0, and this peak value, it is minus E0. Okay. Now what is this current? This current is also function of हे साइन फंक्शन सुद्धा कशाचं फंक्शन आहे? साइनचं फंक्शन आहे. आणि हे जर साइनचं फंक्शन आहे तर आपण याच्यामध्ये साइन ग्राफ सुद्धा काढू शकतो. तर या ठिकाणी जी व्हॅल्यू आलेली आहे, दिस इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट I0 and this is also the peak value of current, that is minus I0. So in this way, अशा प्रकारे जेव्हा एखाद्या सर्किट मध्ये फक्त रेजिस्टन्स जोडलेला आहे, व्हेन ओनली रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सर्किट, तेव्हा त्याच्यामध्ये जो काही EMF आहे आणि करंट आहे, द EMF अँड करंट दे बोथ आर फंक्शन ऑफ साइन ओमेगा टी. हे दोन्ही साइन ओमेगा टीचे फंक्शन आहे. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला त्या दोघांमधला ग्राफ काढायचा असेल, EMF आणि करंट यांचा ग्राफ काढायचा असेल वर्सेस द ओमेगा टी, वेअर ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तेव्हा दोघांचा जो ग्राफ आहे तो ग्राफ सारखा आहे, तो फक्त याच्यामध्ये थोडासा गॅप राहतो. आता हा जो गॅप या ठिकाणी आलेला आहे, हा गॅप म्हणजे काय असणार आहे? दिस गॅप इज नथिंग बट द रेजिस्टन्स, बिकॉज EMF जरी आपण त्याला दिलेला असला तरी EMF जितका आपण त्याला दिला तितकाच करंट त्याच्यामधून फ्लो होऊ शकत नाही. करंटची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू नेहमी EMFच्या व्हॅल्यूपेक्षा कशी राहणार आहे? कमी राहणार. म्हणून हा जो ग्राफ या ठिकाणी रिप्रेझेंट केला आहे किंवा याच्यामध्ये जो काही ग्राफ या ठिकाणी आलेला आहे, हा ग्राफ किंवा हा जो गॅप आहे, हा गॅप काय करणार आहे? दिस रिप्रेझेंट द रेजिस्टन्स इन द सर्किट. तर अशा प्रकारे जर एखाद्या सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स जोडलेला असेल, इफ रेजिस्टन्स ओनली रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ सर्किट, तेव्हा त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता याची आपल्याला फेजर डायग्राम काढायची आहे. हाऊ द फेजर डायग्राम कॅन बी ड्रॉ. तर फेजर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे दोन वेक्टर्स जे आहेत ते दोन ॲक्सिस जे आहेत ते दोन ॲक्सिस ड्रॉ करावे लागतात. याच्यामध्ये हा जो ॲक्सिस लागणार आहे हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस. आणि या ठिकाणी हा वेक्टर सिंगल, हा सिंगल वेक्टर काय करणार आहे? दिस सिंगल वेक्टर रिप्रेझेंट E0 as well as I0. Okay, so this is I0 and this is E0. So here is E0, तर हा जो एवढा भाग आहे, हा असेल किंवा हा असेल, याला घ्यायचं आहे तुम्हाला दिस I0 साइन ओमेगा टी, आणि हा जो पूर्ण भाग आहे इथपासून ते इथपर्यंतचा याला लिहायचं आहे E0 साइन ओमेगा. हे ओरिजिन आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर I0 आणि E0 हे दोन्ही फंक्शन साइन ओमेगा टी चे आहेत, ते फेज मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कोणतेही फेज डिफरन्स राहत नाही. म्हणून हे दोन्ही वेक्टर E0 आणि I0 हे जे दोन्ही वेक्टर आहेत ते दोन्ही वेक्टर फक्त एकाच वेक्टरमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येऊ शकतात. या दोन्ही वेक्टरमध्ये I0 मध्ये आणि E0 मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप किंवा कोणत्याही प्रकारचा डिफरन्स तयार झालेला नाही आहे. म्हणून आपण जी फेजर डायग्राम आहे, फेजर डायग्राम अशा प्रकारे या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. आता ही फेजर डायग्राम झाल्यानंतर आपल्याला अजून हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आपण जे लिहिलेलं आहे की I is equal to E upon R, this is Ohm's law, आणि आपण लिहिलं I is equal to I0 sin omega t, where this I0 is equal to E0 upon R. याचा अर्थ असा होतो, it means that resistance play the same role in AC as well as in DC. What is the function of resistance? Resistance फंक्शन हे आहे की रेजिस्टन्समुळे करंटची जी व्हॅल्यू आहे ती करंटची व्हॅल्यू कमी होत असते. तर रेजिस्टन्स AC मध्ये आणि DC मध्ये करंटची जी व्हॅल्यू आहे ती सारख्याच प्रमाणामध्ये कमी करतो किंवा सारख्याच प्रमाणामध्ये
ते AC आणि DC मध्ये इफेक्टिव्ह राहत असतात. दे बोथ आर इक्वली इफेक्टिव्ह इन AC ॲज वेल ॲज इन DC. ओके, तर अशा प्रकारे आज आपण सर्किट बघितलेलं आहे, AC सर्किट बघितलं. त्या AC सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स जोडलेला आहे आणि त्या रेजिस्टन्सचा फेजर डायग्राम आणि त्याचा जे ग्राफ आहे तो ग्राफ आपण आज बघितला. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण अजून एक AC सर्किटचा प्रकार बघणार आहोत, ज्याच्यामध्ये इंडक्टर जोडलेला आहे आणि या इंडक्टर जोडल्यानंतर त्याची फेज डायग्राम आहे. ती फेज डायग्राम कशी आहे, त्याचा ग्राफ कशा प्रकारचा आहे, हे आपल्याला नंतरच्या पिरियडमध्ये बघायचं आहे. हॅव अ गुड डे, बाय.